पाहूयात गावगावी 24 तास. वाशिमच्या बंजारा विरासत नगारा संग्रहालयासमोर आंदोलन करण्यात आले. बंजारा विरासत नगारा वास्तू संग्रहालयाच्या तिकीट दर 200 रुपयांवर 100 रुपये करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. दरम्यान मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. वाशिमच्या गोवर्धन येथील चंदनशेष मंदिरात नागपंचमीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. नागपंचमीच्या दिवशी इथे शेकडो वर्षापासून यात्रेची परंपरा सुरू आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील देवठाणा गावात नागपंचमीनिमित्त अनेक दशकांपासून वारुळ पूजनाची परंपरा जपली जाते. गावकऱ्यांनी नारळ, लाह्या, फुटाणे आणि दूध अर्पण करून सामूहिक आरती केली. भक्तिभावानं नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासून दर्शनासाठी लांब रांगा लागल्या असून हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर भक्तिमय झाला. भाविकांनी जलाभिषेक आणि बेलपत्र अर्पण करून दर्शन घडवलं. कोल्हापुरातील महादेव मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली. रावणेश्वर, कपिलेश्वर आणि वटेश्वर मंदिरात पूजा अभिषेकासाठी भाविक दाखल झाले. हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर भक्तिमय झाला. मालेगावात पहिल्या श्रावणी सोमवारी भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आले. यात्रेच्या मार्गावर मनपा प्रशासनानं केलेलं खोदकाम आणि मातीचा ढिगारा जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीनं हटवण्यात आला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या कृष्णेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली. दर्शनासाठी रांगा लागल्या असून प्रशासनानं भाविकांसाठी व्यवस्था केली. वेरूळ ते मंदिर मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. पहिल्या श्रावणी सोमवारी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी झाली. शासकीय पूजा आणि दुग्धाभिषेकानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आले. कावड यात्रा या दिंड्याही दाखल झाल्या असून हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. वाशिमचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र तपोवन इथं श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी दाखल झाले. हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला. श्रावण सोमवारनिमित्त कोल्हापुरातील वटेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. मंदिरात पूजा अर्चा आणि विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली तर हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर भक्तिमय झाला. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्री पहिल्या श्रावण सोमवारी दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी झाली. भाविकांच्या दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं योग्य नियोजन करण्यात आलं. भक्तांसाठी सुरळीत दर्शन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजन केलं. अकोला शहर हर हर महादेवच्या जयघोषानं दुमदुमून गेले. अकोलेकरांचं श्रद्धास्थान आणि शहरांचं आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं फुलून गेल्याचं पाहायला मिळालं.